हॅलो, वेलकम टू अवर चॅनल स्टुडंट्स. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की चेंज द व्हॉईसमध्ये ॲक्टिव्ह व्हॉईस, पॅसिव्ह व्हॉईस काय असतं आणि त्यामध्ये कशा प्रकारे बदल होतात. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही उदाहरणं समजावून सांगणार आहे. जसं की इथे प्रेझेंट टेन्समधले सिम्पल, कंटिन्युअस किंवा परफेक्ट टेन्स असेल तर त्यामध्ये ऑक्झिलियरी वर्ब, हेल्पिंग वर्ब काय घ्यावं आणि कशा प्रकारे चेंजेस करावे त्याची उदाहरणे मी इथे सोडून दिलेली आहेत. आणि खाली सरावासाठी प्रॅक्टिस क्वेश्चन्स तुम्हाला दिलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही करू शकता. चला तर मग यामधलं पहिलं वाक्य मी तुम्हाला सांगते आहे. इथे दिलेलं आहे आय राईट ॲन एसे. ह्यामधलं आपण पॅसिव्ह व्हॉईसमध्ये कन्वर्ट करताना कशा पद्धतीने करायचं की मागचा जो ऑब्जेक्ट आहे तो पुढे घ्यावा. ॲन एसे ज्याप्रमाणे ऑब्जेक्टचं वचन असेल म्हणजे सिंग्युलर किंवा प्लुरल त्यानुसार आपण ऑक्झिलियरी वर्ब घेणार. व इथे घेतला इज. वर्बचा तिसरा प्रकार म्हणजे राईटचं रिटर्न होणार आणि आयचा आपण पॅसिव्हमध्ये करताना मी हा शब्द घेणार. तर आपलं पूर्ण वाक्य आहे ॲन एसे इज रिटन बाय मी. तर अशाच पद्धतीने तुम्ही पुढील वाक्यांमधील बदलसुद्धा पाहू शकता. त्यानंतर आपण जाऊया पास्ट टेन्सकडे. पास्ट टेन्समध्ये कशा पद्धतीने बदल होतात, जसं की हेल्पिंग वर्ब सांगितलं त्याच पद्धतीने यातलं एक वाक्य मी तुम्हाला सांगते आहे. तर आता आपण बघूया पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये काय बदल होतो. तो वाक्य आहे आय वॉज कलेक्टिंग प्रोजेक्ट. आता शेवटचं जे काही ऑब्जेक्ट आहे ते पुढे घ्यावं म्हणजे प्रोजेक्ट्स अनेकवचनी आहे, सो वेअर घेणार आपण आणि त्याला पुढे ING फॉर्म असेल तर बिंग जोडावा. वेअर बिंग आणि वरचा तिसरा प्रकार कलेक्टेड बाय मी. तर कंटिन्युअसमध्ये आपण काय करतो, वाक्याला ING फॉर्म असेल तर आपण ऑक्झिलियरी हेल्पिंग वर्ब पुढे बिंग जोडतो. आता पुन्हा बघूया आपण फ्युचर टेन्समध्ये कशा पद्धतीने बदल होतो. तर वाक्य बघूया आपण. इथे दिलं आहे मी द चाइल्ड विल ओपन द पार्सल. मागील ऑब्जेक्ट आपण पुढे घ्यावा. द पार्सल ऑक्झिलियरी वर्ब विल बी ओपन बाय द चाइल्ड. त्यानंतर बघूया आपण मॉडल ऑक्झिलियरीच्या वाक्यामध्ये आपण कशा पद्धतीने बदल करणार. जर इथे वाक्य आहे द टीचर मस्ट पनिश हिम. मॉडल ऑक्झिलियरी काय आहे इथे मस्ट. तर आपण वाक्य कसं होणार, हिमसाठी आपण ही वापरतो. ही मस्ट बी पनिश्ड बाय द टीचर. त्यानंतर इम्परेटिव्ह सेंटेन्स. इम्परेटिव्ह सेंटेन्स काय आहेत की जिथे कमांड आणि रिक्वेस्ट शो केली जाते. त्यासाठी उदाहरणं इथे दिलेली आहेत. एकदा नक्की बघा. इंग्लिश ग्रामर तुम्हाला सोप्या पद्धतीने समजून घेता यावं जेणेकरून तुम्ही परीक्षेत चांगल्या गुणांनी पास व्हाल, त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते. थँक्यू फॉर वॉचिंग.